नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचं हार्दिक स्वागत. आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आज लक्षात घ्या 27 तारीख होती आर-टी प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीसाठी मुदत आज संपणार होती. परंतु ॲडमिशन शेड्यूल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड यामध्ये एक घ्यायचा आहे. सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी रेग्युलर सिलेक्शन लिस्ट हा टॅब तुम्ही पाहायला गेला तर स्कूल रजिस्ट्रेशनसाठी 30 तारखेपर्यंत म्हणजेच 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ झालेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या की आता 30 तारखेपर्यंत तरी आर-टी अंतर्गत जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू होणार नाही आहे. कदाचित ही अंतिम मुदत 30 तारीख असू शकते. त्यामुळे आता पालकांना फेब्रुवारी महिन्यातच जी नोंदणी प्रक्रिया आहे, पाल्यांचा ऑनलाईन फॉर्म आहे तो सुरू होणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट होती. साधारणतः जर आज मुदतवाढ झाली नसती तर शक्यतो उद्यापासून 2 दिवसांपासून फॉर्म सुरू होणं अपेक्षित होतं. परंतु लक्षात घ्या ते 30 तारखेपर्यंत 30 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीसाठी मुदत वाढलेली आहे. शाळांमधील जागा अजून नोंदणी झाली नसल्यामुळे शाळांची नोंदणी झाली नसल्यामुळे यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे ही पालकांपर्यंत महत्त्वाची अपडेट नक्की शेअर करा. पाल्यांसाठीचे ऑनलाईन फॉर्म 30 तारखेनंतरच सुरू होणार आहेत. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.